मी तुम्हाला नाही म्हणत बाबा एवढ्या गारव्या गोराचं लेकर मला सोडून इथे येऊन बसला, पण त्याचा अर्थ सांगतो ग. असा नियम आहे. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील आणि योग्य असतील तेव्हा ते कार्य पूर्ण होतं. कोणतं? एक तर करणाराचा भाव शुद्ध असावा लागतो, सांगणाराचा अधिकार असावा लागतो आणि ऐकणाराची श्रद्धा आणि विश्वास असावा लागतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा या कार्याची फलप्राप्ती होते. आणि ही फलप्राप्ती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर किती चांगल्या चटया टाकल्या की माणसं जाताना उगाच असं करते, आमचा कीर्तनाचा काही संबंध असं होऊ नये. ते वाचक गायक वेगळे, मला ते नाही म्हणायचं. परंतु या सगळ्या गोष्टी एकत्र असल्या पाहिजे. चला, आपला अधिकाराचा विषय एवढा मोठा नको विस्तारित व्हायला. हा अधिकार करणारा, ऐकणारा आणि सांगणारा या तिघांचंही एकत्रीकरण यावं आणि ते या समाजानं, या भक्त मंडळीनं आजपर्यंत टिकवलं. मला ही स्तुती आतापर्यंत करायची होती म्हणून हा विस्तार केला. विठाला 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 विठाला. आता पदर घेऊन बसलं तरी चालेल बरं का, गार लागते. तुम्ही माझ्या नावानं पुन्हा हे करू नका. असं डोक्यावरून घ्या, गारव्याचं आपल्याला सांभाळा, म्हणजे मग जरा ऐकायला बरं वाटेल. चला, तेव्हा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी जगद्गुरु तुकोबारायांनी असा परिपूर्ण संतांचा भाव, संतांचा आपल्यापासून वेगळेपण पटवून देण्यासाठी काही खुणा सांगितल्या. बघा, तिन्ही चरणामध्ये असे वेगवेगळे भाव आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये फलश्रुती आहे की या सगळ्या संतांच्या लक्षणामध्ये नेमकं काय तुमचा आमचा फायदा आहे तोही चौथ्या चरणात सांगितला. ही जी संत मंडळी आहेत ते आपल्या जवळ फार मोठे आहेत. आपल्या जवळ खरं लय श्रीमंतीत राऊत महाराज आपण, लोकांना कळतच नाही आपली श्रीमंती. आता काल बॉम्बस्फोट झाला दिल्लीतला, त्याच्यात महाराष्ट्रात कनेक्शन आहे म्हणून बातमी एक एखादी तुम्ही ऐकला असेल तर बरं होईल. म्हणजे आम्ही किती दोषी बी आहेत आणि किती पुण्यवान आहेत काय कळत नाही. सगळ्यात जास्त परमार्थ कुठे चालतो तो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त परमार्थ पंढरपूर, आळंदीला नाही, बीडला चालतो. एवढं बीड श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात मोठे काही जर कुठे घटना घडली की त्याचं कनेक्शन बी बीडमध्येच निघतं. काय काय कळावं, म्हणजे आम्हाला काय आमची श्रीमंती कळायलाच तयार नाही. आमच्याकडे एवढं मोठं आहे ते आम्हालाच कळायला तयार नाही की आम्ही इतके श्रीमंत आहोत. मी तुम्हाला आणखी सोपं सांगू. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा ज्यांनी मला 5व्या दिवशी माळ घातली, मला सांगा ते ऐश्वर्य संपन्न आहे कोण? भगवान. माझे गुरु जर ऐश्वर्य संपन्न असतील तर मग मी काय राजयाची कामता काय भीक मागे? मी ऐश्वर्य संपन्न राहावं, पण कुठलं ऐश्वर्य? धनद्रव्याचं नाही हो. जरा मोकळं मनानं वागायचं तरी, निदान गोड बोल चांगला राहा एवढं तरी पाहिजे ना माझ्याकडे. पण आम्हाला बीडवासियांना हे कळायला तयार नाही. बघा तुम्ही बाजूला अगदी नगद नारायणगड 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कारण नगद नारायण महाराज जेव्हा आले पैठणवरून, ते मंत्रदीक्षा तिकडूनच आलेली आहे. आता सगळा इतिहास नाही सांगणार मी आज, कारण ज्ञानेश्वर माऊलीकडचा जो मंत्र आलाय, जो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हा आपण अभंग सगळेजण दररोज म्हणतो, तो कुठपर्यंत आला? माऊलींपर्यंत आला. माऊलींनी कुठे पाठवून दिला? नाथांकडे. आणि नाथांच्या नंतर पुन्हा अगदी जाऊ द्या आनंद ऋषी पासून ते पुन्हा अजून कोणाकडे आला? नगद नारायणकडे. तोच मंत्र गैनाथ गडावर, तोच नारायण गडावर, तोच चाकरवाडीच्या माऊलीकडे, तोच सगळीकडे तोच मंत्र फिरतोय. दुसरीकडून आणू का? या इकडून जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्यातले 4 खांब होते, त्यातला एक खांब बीड जिल्ह्याचा आहे, बंकट स्वामी महाराज. आणि तो मंत्र बंकट स्वामीकडून आमच्याकडे आला, म्हणजे माऊलींचा. तो कोणीकडूनही आलं तरी आपण इतके श्रीमंत आहोत, मला तुम्हाला हे सांगायचं. आणि मग आम्ही एवढे श्रीमंत असताना आपल्याकडेच कशामुळे एवढे त्रास होतात? आम्ही का सुखी नाही? समाधान नावाची वस्तू नाही. तो दुःख, त्रास, काय काय भानगड ही सगळं आमच्याकडेच जास्त. आणि इतकी श्रीमंती असून सुद्धा आपण का अधोगतीला चाललो काही कळायला तयार नाही. याचा अर्थ असा की देवानं जे दिलं